Recorded. Good afternoon, everyone. Our today's lecture is on the revision of chapter number first. In that, we covered some numerical which is depends on your magnetic circuit. So, firstly, uh, note down the numerical and then tell me the value of that particular quantity. A coil consists of a coil consists of 100 tons of wire uniformly wound on a non-magnetic ring wound on a non-magnetic ring. Mean diameter 80 centimeter 80 centimeter, and cross sectional area 40 centimeter square. Cross sectional area 40 centimeter square. Calculate the inductance of coil. Calculate the inductance of coil. The coil carries the current of the coil carries the current of 20 ampere. 20 ampere. Find the EMF induced. Find the EMF induced in the coil. In the coil. If this current is if this current is completely interrupted in 0.01 second. In 0.01 second. Then firstly you have to note down the given. N, capital N is equal to 100 tons. सगळ्यांनी नोट करा नोटबुक मध्ये. N is equal to 100 tons. Then diameter small d is equal to 80 centimeter. Small d is equal to 80 centimeter. Cross sectional area A is equal to 40 centimeter square. 40. A is equal to 40 centimeter square. Then we have to calculate the inductance, that is the capital L. Calculate करायचं आहे. Capital L is equal to question mark. Then current I is equal to 20 ampere. So I is equal to 20 ampere. Find the EMF induced also. E पण तुम्हाला काय करायचं आहे, कॅल्क्युलेट करायचं आहे. So to find out the inductance, the inductance formula काय आहे? N square upon S. L is equal to N square upon S. हा तुमचा फॉर्म्युला आहे. मग त्यासाठी तुम्हाला N दिलेला आहे, पण S दिलेला आहे का गिवन मध्ये? नाही. तर मग तो S कॅल्क्युलेट करण्यासाठी रिलक्टन्सचा फॉर्म्युला सांगा तुमच्यासाठी. टेल मी द फॉर्म्युला फॉर रिलक्टन्स. N S is equal to, tell me the formula. N into I. Okay, but in terms of area and permeability, त्या दोघांच्या टर्म्स मध्ये पण एक फॉर्म्युला आहे. तो कुठला आहे? 1 upon mu A. बरोबर आहे, सांगा. हा, S is equal to small l divided by Mu 0 mu R into A. Okay, very good. S is equal to L upon mu 0 mu R into A. तर ह्या याच्यामध्ये तुम्हाला सगळ्या व्हॅल्यू पुट करायच्या आहे. तर फर्स्टली आता L फाइंड आउट करायचं आहे. रिंगची डायमीटर दिलेलं आहे, पण लेंथ दिलेली का नाही. सो दॅट L इज इक्वल टू पाय इंटू डी. L इज इक्वल टू पाय इंटू डी. पायची व्हॅल्यू पुट करा आणि डी ची व्हॅल्यू
80 पुट करा सेंटीमीटर. मग काय 80 इंटू 10⁻²² इंटू पाय, तर याचा आन्सर किती येते ते सांगा. 80 इंटू 10⁻² इंटू पाय हा तुमचा एल येईल. तो किती येतोय ते सांगा फर्स्टली. हाऊ मेनी? or 2.51. 2.51. Okay. Then put all these value in formula of S. L पुट करायचा आहे तुमचा जो आलेला आहे तो μ0 ची व्हॅल्यू कॉन्स्टंट आहे 4 पाय इंटू 10⁻⁷. म्यू आर ची व्हॅल्यू 1 घ्यायची फॉर दी नॉन मॅग्नेटिक मटेरियल इंटू एरिया दिलेला 40 इंटू 10⁻² आणि त्याचा परत स्क्वेअर म्हणजे 10⁻⁴ होणार आहे. मग एस इज इक्वल टू जे तुमचा एल ची काय व्हॅल्यू आली ती डिवायडेड बाय 4 पाय इंटू 10⁻⁷ इंटू 1 इंटू 40 इंटू 10⁻⁴. याचं कॅल्क्युलेशन करा आणि एस ची व्हॅल्यू सांगा. किती आला आन्सर पार्टिसिपंट्स? टेल मी द आन्सर स्टुडंट्स. Ma'am, wait. 7.99912. सगळ्या क्वांटिटी ब्रॅकेट मध्ये घ्या. न्यूमरेटर ब्रॅकेट मध्ये पुट करा, डिनॉमिनेटर ऑल्सो ब्रॅकेट मध्ये घ्या. मग आन्सर लेंथ पण का मॅम ब्रॅकेट मध्ये? काय काय? लेंथ पण ब्रॅकेट मध्ये टाकू का? हो लेंथ टोटल ब्रॅकेट मध्ये डिवायडेड बाय त्याच्या रिमेनिंग क्वांटिटी त्या पण ब्रॅकेट मध्ये घ्यायची. हाऊ मेनी? मग आन्सर आलं का? Answer is 0.5 into 10⁻⁹. This one is your answer. In the next step, L is equal to n square upon s. n square upon s. यामध्ये n ची व्हॅल्यू काय पुट कराल? 100 ब्रॅकेट स्क्वेअर डिवायडेड बाय s ची व्हॅल्यू 0.5 इंटू 10⁻⁹. करा याचं कॅल्क्युलेशन आता. 100 स्क्वेअर डिवायडेड बाय 0.5 इंटू 10⁻⁹. किती येते याचा आन्सर सांगा चला. पार्टिसिपंट आन्सर सांगा. 2 into 10⁻⁵. 2 इंटू किती? 10⁻⁵. 10⁻⁵. ओके. ऍक्च्युअल आन्सर आहे 2 इंटू 10⁻³ हेनरी. हे तुमचा आन्सर आहे. एल ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट झाली. आता तुम्हाला ई ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची. तर ई ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी फर्स्टली ॲव्हरेज रेट ऑफ चार्ज करंट फाइंड आउट करावं लागेल.
म्हणजे आपला ईचा फॉर्म्युला आहे ई इज इक्वल टू मायनस एल डी आय बाय डी टी मायनस एल डी आय बाय डी टी. मायनस एल मीन्स जो काही तुमचं एलचा आन्सर आलाय ते 2 इंटू 10⁻³ पण ते मायनस इंटू त्याच्यासाठी आपल्याला डी आय बाय डी टी फाइंड आउट करावं लागेल. तर डी आय बाय डी टी कसं फाइंड आउट करणार? फायनल व्हॅल्यू ऑफ करंट मायनस इनिशियल व्हॅल्यू ऑफ करंट आणि डिवायडेड बाय टाइम. तर फायनल व्हॅल्यू करंटची ही 0 आहे आणि इनिशियल व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे आपल्याला गिवन बाय 20 एम्पियर. मग 0 मायनस 20 डिवाइड बाय टाइम पण दिलेला आहे 0.01. 0 मायनस 20 डिवाइड बाय 0.01. तर करा याचा करंट. Ma'am, voice is low. आता इथे आवाज प्रॉपरली? येस मॅम. ओके. 0 मायनस 20 डिवायडेड बाय 0.01 हे करा. किती आला आन्सर? इन शॉर्ट 20 डिवाइड बाय 0.01 करा. Two thousand येते मॅम. ओके करेक्ट, एक्झॅक्टली करेक्ट, 2000. मग जो तुमचा ई चा फॉर्म्युला आहे ई इज इक्वल टू एल ची व्हॅल्यू किती आहे मायनस 2 इंटू 10⁻³ आणि जो तुम्ही डी आय बाय डी टी काढला प्रिव्हियस स्टेपला तो पण मायनस 2000 आहे. मग 2 इंटू 10⁻³ इंटू मायनस 2000 करा किती येतं? मायनस मायनस ऑब्विसली प्लस होईल. 2 इंटू 10⁻³ इंटू 2000 करा किती येतो? ई इज इक्वल टू 4. 4. एक्झॅक्टली करेक्ट. दिस वन इज युअर आन्सर 4 4. तर ह्या न्यूमरिकल मध्ये काही डाऊट्स आहे का? असेल तर लगेच विचारा, नाही तर आपण नेक्स्ट न्यूमरिकल घेऊया. क्लियर आहे पार्टिसिपंट्स? क्लियर आहे पार्टिसिपंट्स? येस मॅम.